सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका
समचरण दृष्टी विटेवरी समचरण दृष्टी विटेवरी दृष्टी विटेवरी समचरण दृष्टी विटेवरी माझे हरे वृक्षराम माझे हरे वृक्षराम माझे हरे वृक्षराम समचरण दृष्टी विटेवरी Bye.
कवना तेथे माझ्यात नको देवा तेथे माझ्यात नको देवा देवा
समचरण दृष्टी विटेवरी साजरे तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझी आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्टित जणी जडो देशी आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझी आर्त नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझी आर्त नको देवा श्री गौर्या सकलार्थदं निजपदाम्भोजेन मुक्तिप्रदं प्रौढं विघ्नवनं हरन्तमनघं श्रीढुण्डितुण्डासिना वन्दे चरमकपालिकोपकर्णैर्वैराग्यसौख्यात् परं नास्तीति प्रदिशन्तमन्तविधुरं श्रीकाशिकेशं शिवं नमस्ते सते जगत्कारणाय नमस्ते चिते ते लोकाश्रयाय नमो अद्वैत तत्वाय मुक्तिप्रदाय नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरूपतावणम् त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे जोडे अनादि निर्गुण त्रिविधतापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा चोगवा मागे न समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो आणि कनलगे माईक पदार्थ
तेथे माझी अर्थ नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि अतिशय असणारं पुरातन स्थान भीमेच्या तीरावर वसलेलं हे खेटक ग्राम आणि या खेटक ग्रामाची अधिष्ठात्री देवता भगवान श्री सिद्धेश्वर महाराज, तसेच आपल्या वाडीचं ग्रामदैवत श्री भगवती परांबा एकवीरा माता. आणि या एकवीरा मातेच्या प्रांगणामध्ये दरवर्षी म्हणण्यापेक्षा याच वर्षी या सप्ताहाचा, या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. या सप्ताहाच्या सुरुवातीला गाथेमधील सुरुवातीचा अभंग, पहिल्या क्रमांकाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. आणि या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करत आहेत. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं अत्यावश्यक आहे. हा जो सप्ताह आहे हा प्रथमच आपल्या या वाडीमध्ये सुरुवात झालेला आहे. या सुरुवाती करता अथक परिश्रम करणाऱ्या आमच्या आदरणीय श्री सुनंदाताई ठिकळे, आजी ग्रामसेवक, नगरसेवक आणि माजी नगरसेवक श्री किशोरजी ठिकळे, आजी आणि माझी दोन्ही आजी. वा विठ्ठल या दोघांच्या सौजन्याने हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम या वर्षी सुरू झाला तर असाच सुरू राहायला पाहिजे कायम. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा कार्यक्रम असा सुरू असला पाहिजे. या वर्षी 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. पुढच्या वर्षी हा कार्यक्रम किती दिवसाचा? 7 दिवसाचा होणार. हे ग्रामस्थ लोक म्हणतात, मी नाही. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आमचे परमश्री श्री गणेशजी डावरे पाटील यांनी मोठ्या प्रयत्नाने आमच्या सुनंदाताईंना आग्रह केला की सगळीकडे परिसरामध्ये प्रत्येक वाडीमध्ये उत्सव होतो आणि तुमच्या वाडीमध्ये उत्सव होत. तुम्ही स्वतः प्रत्येक वाडीमध्ये कीर्तन ऐकायला जाता की नाही? मग तुमच्या मनात कधीतरी यायला पाहिजे की आपल्या वाडीमध्ये, आपल्या ग्रामदेवताच्या ठिकाणी, आपल्या एकवीरा मातेच्या ठिकाणी सुद्धा असा प्रकारचा उत्सव झाला पाहिजे. आणि त्या उत्सवाची मोठ्या उत्साहानं समस्त गावकरी मंडळीने सुरुवात केलेली आहे. आणि निश्चितच हा कार्यक्रम अजर अमर होणार. विठ्ठल कार्यक्रमाकरता आमचे गुरुबंधू मंडळी आळंदीहून आलेले आहेत. परमपूज्य श्री मृदंगाचार्य, मृदंग सम्राट रघुनाथ महाराज या ठिकाणी आलेले आहेत. योगेश महाराज आहेत. बाकी सर्व परिचित आहेत, पण नाव प्रत्येकाची लक्षात नाही.
ही सर्व मंडळी आळंदी येथे साधना करतात आणि असे महात्मे साधक लोक आपल्या ग्रामामध्ये आपल्या गावामध्ये आले पाहिजे, त्यांचे चरण आपल्या गावामध्ये लागले पाहिजे. त्या साधू संतांच्या नुसत्या सहवासाने अंतःकरणातल्या अनेक प्रकारचे दुर्गुण नष्ट होत असतात. साधकांच्या संगतीमध्ये अनेक प्रकारचे सद्गुण त्यांच्याकडे पाहून आपल्या अंगामध्ये येत असतात. आळंदीचे साधक त्यांचं जीवन असणारं पाहण्यासारखं असतं. पहा, त्यांचा सहवास असाच आपल्याला दरवर्षी लाभावा याकरता हा कार्यक्रम दरवर्षी झाला पाहिजे. विठ्ठला कार्यक्रमाचं पहिलं वर्ष आहे आणि सेवेकरिता अभंग सुद्धा गाथ्यातील पहिल्या क्रमांकाचा घेतलेला. हा अभंग म्हणजे सामान्य नाही. हा अभंग म्हणजे गाथेचं सूत्र आहे. गाथेमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय सांगायचंय हे ह्या एका अभंगात सूत्र रूपाने सांगितलं. आणि पुढची जी गाथा आहे ती गाथा म्हणजे या सूत्रात्मक अभंगाचं भाष्य आहे. सूत्र हा अभंग सूत्र काय? सूत्र म्हणजे एक गोष्ट थोडक्यात सांगणं. विषय थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे काय? विषय अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. सूत्राचं लक्षण करत असताना विद्वान लोक असं लक्षण करतात, जे अल्पाक्षर अगदी थोडा असतो आणि त्याचा अर्थ मात्र अतिशय गंभीर असतो. विश्वतोमुखम, विश्वाला व्यापणारा त्याचा अर्थ असतो, त्याला सूत्र म्हणायचं. विठ्ठला अभंग सूत्रात्मक आहे. अभंगामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक परमात्मा काय आहे आणि दुसरं जगत काय. ह्या दोन गोष्टीचा विचार कळला की माणसाच्या जीवनाचं कल्याण झालं. आणि या अभंगामध्ये दोनही गोष्टी सांगितल्या आहेत. परमात्म्याचं स्वरूप वर्णन केलेलं आहे आणि जगताचं स्वरूप सुद्धा वर्णन केलेलं आहे. विठ्ठला परमात्म्याचं स्वरूप हे दोन प्रकारचं आहे. एक परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार आहे. सगुण साकार म्हणजे तुम्हा आम्हाला आकलन होण्यासारखं आहे. आणि दुसरं जे परमात्म्याचं स्वरूप आहे ते निर्गुण निराकार आहे. शास्त्रीय भाषेत एकाला तटस्थ लक्षणानं परमात्मा कळणं म्हणतात आणि दुसरं स्वरूप लक्षणानं परमात्मा कळण असं म्हणतात. विठ्ठला तटस्थ लक्षण म्हणजे जे कधी असतं कधी नसतं, जे स्वरूप कधी असतं कधी नसतं. उदाहरणाकरता भगवान प्रभू रामचंद्र या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले, पण मग ते आता आहेत का? आता त्यांचा अवतार आहे का? त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला, त्यानंतर परमात्मा विटेवर उभे राहिले. परंतु प्रभू रामचंद्राचा अवतार आता. हे भगवंताचं कोणतं लक्षण झालं? तटस्थ लक्षण. कधी असतात परमात्मा आणि कधी आपल्या दृष्टीला दिसत नाही, हे झालं तटस्थ लक्षण. आणि दुसरं जे लक्षण आहे ते स्वरूप लक्षण, जे कधीच बदलत नाही, त्याला काय म्हणायचं? स्वरूप लक्षण. परमात्म्याचं स्वरूप लक्षण सांगणारे सुद्धा अभंग आहे. एका अभंगामध्ये परमात्म्याचं स्वरूप लक्षण वर्णन केलेलं आहे. आनंद अद्वय नित्य आनंद
नित्य निरामय. परमात्मा आनंद स्वरूप आहे. मग परमात्मा कधी आनंदाला सोडून राहतो का? अखंड असणारं परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? आनंद स्वरूप आहे. भगवान त्रेतायुगातही आनंद स्वरूप होते, द्वापार युगातही आनंद स्वरूप आहेत आणि कलियुगामध्ये सुद्धा आनंद स्वरूप आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. परमात्मा हा कधी आनंदाहून वेगळा. परमात्मा नित्य नित्य सदा. परमात्मा नाही असं कधी झालं? परमात्मा त्रेता द्वापार कली सगळीकडे परमात्मा आहेत. आणि परमात्मा इथंही आहेत. परमात्मा पंढरपुरातही आहेत. परमात्मा आळंदीतही आहेत. आणि परमात्मा जिकडे युद्ध सुरू आहे तिकडे सुद्धा परमात्मा नाही असं ठिकाण. हे परमात्म्याचं सर्वत्र राहणं, परमात्म्याचं नित्य राहणं हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे. परमात्मा तटस्थ लक्षणामध्ये, तटस्थ स्वरूपामध्ये जेव्हा येतात तेव्हा तो परमात्मा भगवतीच्या रूपाने सुद्धा अवतीर्ण होतो. आता हा चैत्र नवरात्र चालू आहे आणि शरद ऋतूमध्ये अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्र येते. या दोन्ही नवरात्रीचं अतिशय महत्व आहे. पण या नवरात्रीच्या मध्येच परमात्मा आपलं शक्ती या स्वरूपाने प्रागट्य करतो. परमात्मा आणि शक्ती ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही. जसं माणूस आहे आणि माणसाचं सामर्थ्य हे वेगळं आहे का? आता एखादा माणूस आहे, हा मुलगा आहे आणि हा किती किलो? 20 किलो वजन उचलू शकतो. 20 किलो वजन उचलणं हे त्याचं काय सामर्थ्य, त्याला आपण काय म्हणतो? शक्ती. ती शक्ती या मुलाहून भिन्न आहे का? नाही. शक्ती आणि हा एकच आहे. तसं परमात्मा आणि ती भगवती वेगळी नाही. विठ्ठल जेव्हा या मनुष्य जातीवर, देवतांवर संकट येतं तेव्हा तो परमात्माच भगवतीच्या रूपाने प्रगट होत असतो. ही चैत्र नवरात्र, त्या चैत्र नवरात्रीमध्येच भगवतीचं प्रागट्य झालेलं आहे. प्रागट्य झालेलं आहे म्हणजे प्रगट झालेली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. निर्गुण हे परमात्म्याचं स्वरूप आहे, स्वरूप लक्षण आहे. आणि त्या स्वरूप लक्षणामधूनच हे तटस्थ स्वरूप असणारी ही भगवती प्रगट आहे. काय कारण भगवती प्रगट होण्याचं? ती महिषासुरमर्दिनी कशी पद्धतीने प्रगट झाली त्याचा थोडक्यात आपण विचार करू. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू नावाचे दोन दैत्य होते. भागवतामध्ये कथा येते. हिरण्याक्षाचा वध भगवान वराहाने केला. हिरण्याक्ष म्हणजे काय? हिरण्य म्हणजे सोनं आणि अक्ष म्हणजे डोळे. हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळे. ज्याच्या डोळ्यामध्ये नेहमी सोनं भरलेलं आहे, ज्याची नजर सोन्यावर अर्थात दृष्टी धनावर आहे, त्याचं नाव काय? हिरण्याक्ष. मग हिरण्याक्ष पुराणातलाच घ्यायचं काही काम कारण नाही. जे नुसतं रात्रंदिवस धन 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 करतात ते काय? हिरण्याक्ष. किती जरी धन धन केलं तरी त्या धनाचा जर सदुपयोग झाला नाही तर ते धन आणि दगड सारखेच. विठ्ठल आणि हिरण्याक्षाचा भाऊ हिरण्यकश्यपू, हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद आणि त्याला दुसरा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं अनुराध.
या अनुराध भक्त प्रल्हादाने भगवंताची प्राप्ती करून घेतली. ही सर्वांना कथा माहित आहे. हा अनुराध मात्र दुष्ट होता. बाप तैसा बेटा. हिरण्यकश्यपू जितका दुष्ट होता त्याच्यापेक्षा जास्त दुष्ट हा अनुराध. अनुराधानं काहीही सोडलं नाही. अनुराधाला एका म्हैशीपासून एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे महिषासूर. आता हा महिषासूर जो आहे तो जसा जन्माला आला तेव्हापासून उपद्रव करायला लागला. उपद्रव करणे म्हणजे जे या मृत्यू लोकातले मानसमान सगळं मृत्यू लोकातलं ऐश्वर्य प्राप्त करून घेतलं आणि त्यांनी स्वर्गावर चाल केली. स्वर्गातल्या सर्व देवतांना हरवलं आणि स्वर्गातल्या देवतांना इंद्रादिकांना पळवून लावलं. आणि हे सर्व इंद्रादिक देवता ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेव त्या सर्व देवतांना घेऊन भगवान विष्णू आणि भगवान शंकराला शरण गेले. त्या भगवान शंकर भगवान विष्णू यांच्या तेजापासून एक दिव्य शक्ती प्रगट झाली. तिचंच नाव आहे भगवती महिषासुरमर्दिनी. विठ्ठल. ती शक्ती आणि परमात्मा भिन्न नाही. शक्ती म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजे शक्ती. ऐशी जे निरुपाधिके जगाची जनिके ते वंदिली मिया मुळिके देवो देवी. अमृतानुभवाची पहिलीच होती. देव आणि देवी हे दोघं काही भिन्न नाही. एकच उपाधीने युक्त असणारे हे देव आणि देवी. ही भगवती भगवंताच्या तेजापासून प्रगट झाली. आणि हे 9 दिवस जे आहेत ना चैत्र नवरात्रीचे, हे 9 दिवस प्रत्येक ऋषी मुनी देवतांनी या भगवतीला अनेक प्रकारच्या शक्त्या दिल्या, शस्त्र दिले, अस्त्र दिले. आणि 9 दिवस या भगवतीची सर्व ऋषी मुनींनी आराधना केली. त्यामुळं हे चैत्र नवरात्र आहे. आणि पुढचं जे अश्विन नवरात्र येतं त्या अश्विन नवरात्रमध्ये भगवतीने या महिषासुरासोबत काय केलं? युद्ध केलं. महानवमीच्या दिवशी हा महिषासूर मारला गेला. आणि त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आनंद उत्सव साजरा केला. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी आपल्या इकडं आनंद उत्सव साजरा करतात. घरामध्ये दिव्य पक्वान्न करतात, सगळ्यांना कपडे घेतात. हे तेव्हापासून असणारी ही परंपरा चालू आहे. विठ्ठला. सांगायचं तात्पर्य हे आहे की भगवान तटस्थ रूपाने कधी प्रभू रामचंद्राच्या रूपाने अवतीर्ण होतात, कधी भगवान श्रीकृष्ण चंद्राच्या रूपाने अवतीर्ण होतात आणि कधी भगवतीच्या रूपाने अवतीर्ण होतात. परमात्म्याचं सगुण साकार हे रूप आहे आणि निर्गुण निराकार हे रूप आहे. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दोनही स्वरूपाचं वर्णन तुकोबारा करतात. समचरण दृष्टी विटेवरी साचरण दृष्टी विटेवरी सा Hare
मूर्तीराव. परमात्मा कसा आहे? परमात्मा सम आहे. सम म्हणजे कसा? सम म्हणजे सारखा आहे. सारखा म्हणजे सर्वत्र समान. असा एकही ठिकाण नाही जिथं परमात्मा नाही. आपल्याला वाटतं मंदिरामध्ये परमात्मा आहे, मंदिरामध्ये देव आहे आणि बाहेर देव नाही. मध्ये देव आहे, बाहेर देव नाही. बरं, जरी बाहेर देव आहे, कीर्तनकार म्हणतात सगळीकडे देव आहे, तर मग बाहेर बी देव आहे, पण मंदिर आहेत का पॉवरफुल असं आपल्याला वाटतं. पण तसं काही नाही. परमात्मा जसा मंदिरात जितका आहे तितकाच बाहेर सुद्धा देव आहे. देव आहे. जितकं म्हणून आपण आहे 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 म्हणतो हे काय? परमात्मा. त्याला काय म्हणतात शास्त्रात? सत. काय म्हणतात त्याला? सत. सत या शब्दाचा अर्थ आहे. अस धातू असतच काय रूप बनलेला आहे? सत रूप बनलेला आहे. तर परमात्मा आहे. जितकं म्हणून काही आहे तो सर्व काय? परमात्मा आहे. जसं की हा माईक आहे, तर याच्यातलं जर माईक आहे जर काढून टाकलं तर खाली काय होतं? आहे म्हणजे काय? अस्तित्व. अस्तित्व या माईकाचं काढून टाकल्यावर खाली काय उरण? खाली काही उरणार. तसं जगतामध्ये प्रत्येक गोष्ट काय आहे. कोणती जरी गोष्ट जरी झाली तरी ती बी काय आहे. इथं काहीच नाही, काहीच नाही हे सुद्धा काय? काही नाही हे असं म्हणजे अभावाला सुद्धा काय? अस्तित्व आहे. इथं काही नाही हे आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे आहे याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी परमात्मा आहे. परमात्मा स्थळी भरला रिता ठाव नाही. विठ्ठल जळा स्थळामध्ये आहे हे सर्वत्र आहे. थोडस चिंतन क्लिष्ट वाटत, जर अवघड वाटत, घाबरायचं काही कारण नाही. लक्ष देऊन जर ऐकलं का नाही कळत, 100% कळणार. हे लहान लहान लेकरांना मी शिकवत असतो. बरोबर वेदांत, न्याय, व्याकरण आणि फिट्टेच्या डोक्यात बसतं एकाच झटक्यात. तुम्ही तर मोठाले बरोबर कळणार. फक्त लक्ष देऊन ऐका. आहे हे कोणाचं स्वरूप आहे? त्या परमात्म्याचं लक्षण, परमात्म्याचं स्वरूप आहे आणि परमात्मा भिन्न नाही. मग आहे ही वस्तू कुठं नाही?
सगळीकडेच आहे की नाही, याचा अर्थ परमात्मा सगळीकडेच आहे. झालं की नाही, कळालं की नाही? इतकं सोपं आहे. जे आहे ना, त्या आहेला काय म्हणतात, सत. शास्त्रामध्ये सत. आणि परमात्मा कसा आहे, सम. सम म्हणजे कसा, अभंगात काय आले, सम आले, समचरण. सम शब्द आलाय. सम म्हणजे सर्वत्र. सर्वत्र जे आहे ते कोण आहे, आहे. आहे आहे याचा अर्थ परमात्मा सर्वत्र आहे, अर्थातच परमात्मा सम आहे. समचरण, त्या परमात्म्याचं चरण. चरण म्हणजे काय, शास्त्रामध्ये उत्तमानाम स्वरूपम ही चरण शब्दे म्हणजे जे श्रेष्ठ असतात त्यांचं स्वरूप वर्णन करायचं असेल तर चरण शब्दानं वर्णन करायचं असतं. एखादा मोठा माणूस आहे आणि घरी जर आणायचा असेल तर तुम्ही आमच्या घरी या असं म्हणत नाहीत. आपण काय म्हणतात, तुमचे पाय आमच्या घरी लागू दे. म्हणजे पाय तेवढेच लागायला पाहिजे आणि बाकी हात कान ते बाकी नाही लागायला पाहिजे, असं आहे का काही. सर्वच पाय लागू द्यायचा अर्थ तुम्ही जसे आहेत तसे तुम्ही आमच्या घरी या. म्हणजे देवाचं वर्णन करायचं असेल तर कसं, आता देव तर सर्वात श्रेष्ठ आहे की नाही, मग कसं वर्णन केलं, समचरण. चरण म्हणजे स्वरूप, त्या परमात्म्याचं स्वरूप सम आहे. सम आहे म्हणजे सर्वत्र आहे. समचरण. दृष्टी. दृष्टी दृश्य दर्शने धातू आहे, त्याच्यापासून दृष्टी शब्द बनला. ज्ञान अर्थामध्ये दृष्टी शब्द. परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, सर्वत्र आहे. तसंच परमात्म्याची दृष्टी सुद्धा सम म्हणजे सर्व. दृष्टी म्हणजेच काय, ज्ञान. तो चित्रूपाने ज्ञान रूपाने सुद्धा सर्वत्र भरलेला आहे. त्याचं उदाहरण या मायकावच घेऊ आपण पुन्हा. परमात्मा ज्ञान स्वरूप या रूपाने, ज्ञान या रूपाने सर्वत्र कसा आहे. हे सत, याचं सत काढून टाकल्यावर खाली काय उरत. ज्ञान म्हणजे काय, कळलं. ज्ञान म्हणजे काय, कळलं. एखादी गोष्ट कळली की त्याला आपण काय म्हणतो, ज्ञान झालं. आता ह्या मायकाचं कळणंपणा काढून टाकला तर खाली काय होत. हे माईक कळायलाय म्हणून हा माईक आहे, आणि हा माईक कळणं जर बंद झाला तर इथं खाली काहीच शिल्लक नाही. म्हणजे ह्या मायकात सुद्धा कळणेपणा आहे, म्हणजे कळणेपणा नाही अशी वस्तू कुठंही नाही. सगळ्याच वस्तू कळतात. याचा अर्थ परमात्मा ज्ञान रूपाने सर्वत्र नटलेला आहे. विठ्ठल असा परमात्मा विटेवर कसा आहे, साजिरा. साजिरा साजरा शब्द आहे की नाही तुमच्याकडे, आमच्या मराठवाड्यात साजरा शब्द आहे. साजरा म्हणजे कसा, साजरा म्हणजे छान. देखणा. देखणा म्हणजे कसा, सुंदर. कसा आहे, सुंदर आहे परमात्मा. बरं सुंदर म्हणजे काय, कसं असते ते सुंदर, कोणी सांगू शकते का. सुंदर म्हणजे कसं, कोणी सुंदर असू शकतं. कोणाच्या दृष्टीनं कोणी, कोणाच्या दृष्टीनं कोणी. एखादं लहान लेकरू असतं, शेंबडं असतं, काळं असतं, नकटं असतं, तरी त्याची आई त्याचा काय घेते, मुका घेते. आणि तिला काय वाटतंय, सगळ्या जगात सुंदर माझा मुलगा आहे. पण दुसऱ्याच्या दृष्टीने तो सुंदर आहे का. मग कोण सुंदर आहे, त्याच्या आईच्या दृष्टीने सुंदर आहे, दुसऱ्याच्या दृष्टीने तो कुरूप आहे. सुंदर, आता एखादा सुंदर माणूस आहे, खरोखर सगळ्या माणसानं त्याला किताबात देऊन टाकला किंवा सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध झाला किंवा सगळ्या जगानं त्याला सांगितलं की हा जगामध्ये सर्वात सुंदर आहे, ही व्यक्ती जगामध्ये सर्वात सुंदर आहे माणसाच्या दृष्टीने, बरं का. मग माणसामध्ये जी सर्वात सुंदर व्यक्ती आहे आणि तिच्या जवळ एखादा व्यक्ती आला आणि व्यक्ती आल्यानंतर तो असं म्हणेल का ही जगातली सर्वात सुंदर वस्तू आहे, असं लक्षात येईल का त्याच्या. माणसाच्या दृष्टीने एखादा माणूस सुंदर असू शकतो, पण प्राण्याच्या दृष्टीने तो सुंदर नाही. विठ्ठल म्हणून सुंदर लक्षण आमक सुंदर आहे हे कोणालाही करता
थोडक्यात ज्याच्यापासून आनंद निर्माण होतो का नाही त्याला आपण सुंदर म्हणतो. आता कोणाला मृदंग वाजल्यानंतर आनंद उत्पन्न होतो आणि कोणाला मृदंग वाजल्यानंतर त्याचं डोकं दुखतं, डीजे वाजल्यानंतर त्याला असं आम फुलत त्याचं. पण आनंदाची वेगवेगळी प्रत्येकाची काय परिमाण भिन्न भिन्न आहे. कोणाला मृदंग छान वाटला, कोणाला डीजे छान वाटला. सुंदर दोघांच्या दृष्टीनं दोन्ही गोष्टी वेगळ्या. अर्थात ज्या गोष्टीतून आनंद निर्माण होतो आपल्याला ती गोष्ट काय मग जगामध्ये कोणाला काही आवडो किंवा न आवडो पण परमात्मा हा सर्वांना आवडतो. विठ्ठल काय बोलता महाराज, परमात्मा देव सगळ्याला आवडतोय. देव प्रत्येकाला जर आवडत असता तर लोक मंदिरातून बाहेर आले असते ना. उगा आपलं गेलं पाहिजे म्हणून मंदिरात जातात. सगळ्यांना देव आवडतो असं नाही, प्रत्येकाला देव आवडत नाही. पण प्रत्येकाला सुख आवडत आहे की नाही सांगा. सगळं जे काही करायचंय ते कशा करता करायचंय, सुखा करता. ते कशा करता करायचंय, आनंदा करता. नुसतं माणसालाच आनंद आवडतो किंवा आनंद पाहिजे असं नाही बरं का. प्राण्यांना सुद्धा आनंदाची आवश्यकता आहे. प्राण्यांना सुद्धा आनंद हवासा वाटतो. उदाहरणाकरता एखादी म्हैस आहे समजा, म्हैस कळते ना, म्हैसच म्हणतात का. काळी असते, 2 शिंगा असतात आणि 4 पाय असतात. असा जो प्राणी आहे त्याला म्हैस म्हणतात. अशी म्हैस नावाचा प्राणी आहे आणि ती गवतही खाते, हिरवं गवतही खाते, वाळलेलं गवत सुद्धा खाते. म्हणजे हिरव्या गवताला तिचं पोट भरतं आणि गवत जर वाळला असेल किंवा कडबा जर वाळला, कडबाच ना, कडबा जर वाळलेला असेल तर उन्हाळ्यामध्ये कडबा वाळल्यालाच खावा लागतो. तर मग कडब्यावर ते थकवतात प्राणी. आणि समजा इकडच्या बाजूला वाळल्याला कडबा ठेवला आणि इकडे हिरवी मका ठेवली आणि तिकडून म्हैस सोडली, तर ती म्हैस कडब्यावर येईल की मकेवर येईल हिरव्या. तर तुम्ही तिथं होते की काय. पण सांगायची काही गरज नाही, पाहण्याची सुद्धा गरज नाही. अनायासे म्हैस कुठं जाणार, हिरव्या चाऱ्यावर जाणार. काय हिरव्या चाऱ्यावर याचा प्रश्नच काय उत्तर. कडबा खाल्ल्यावरही पोट भरणार म्हशीचं आणि मका खाल्ल्यावरही पोट भरणार. मग पोटच जर भरायचं असेल तर ती कडबा का खात नसेल. काय उत्तर आहे याचं उत्तर हे आहे की तिला मका खाण्यामध्ये आनंद आहे, कडबा खाण्यामध्ये नुसती गरज भागवत आहे. कडबा खाल्ल्यानंतर पोट भरेल परंतु आनंद मिळणार नाही. आनंद कशामध्ये आहे, हिरव्या चाऱ्यामध्ये. तसं प्रत्येक मनुष्याला जसा आनंदाची गरज आहे तशी प्रत्येक जीवाला, प्रत्येक प्राणी मात्राला आनंदाची गरज, म्हशीला सुद्धा आनंदाची गरज आहे. आणि आनंद म्हणजेच देव आहे, दुसरं तिसरं काही नाही. त्या परमात्म्याचं स्वरूप सत, त्या परमात्म्याचं स्वरूप चित आणि त्या परमात्म्याचं स्वरूप आनंद आहे. आणि आनंदाची प्रत्येकाला आवश्यकता आहे, म्हशीला सुद्धा आवश्यकता आहे. मग माणसाला वेगळं सांगायची गरज नाही. मग माणसाला आनंद म्हणजे देव आणि आनंदाची आवश्यकता आहे, अर्थातच देवाची आवश्यकता आहे. अर्थातच देव प्रत्येकाला आवडतो. विठ्ठल देव मानत असला तरी त्याला देव लागतो आणि देव मानत नसला तरी त्याला देव देव ही आवश्यकता आहे, जीवाची आवश्यकता आहे. जीव हा जन्माला याच्याच करता आलेला आहे, देव प्राप्ती करता, अर्थात आनंदाच्या प्राप्ती करता. हा आनंदाचा मार्ग त्याचा चुकलेला आहे. जीवाचा आनंदाचा मार्ग चुकला, भटकला. तो आनंदाच्या शोधा करता त्यांनी मार्ग भिन्न बदलला. देवाचा परमार्थाचा मार्ग न धरता
त्यांनी दुष्ट प्रपंचाचा मार्ग धरला. विठाला परमात्मा सत आहे. सम या शब्दाने परमात्मा सत आहे. दृष्टी स्वरूप या शब्दाने परमात्मा चित स्वरूप आहे, म्हणजे कळण स्वरूप आहे. आणि साजिरा म्हणजे सुंदर, सुंदर म्हणजे आनंद स्वरूप. साजरा या शब्दाने परमात्मा आनंद स्वरूप. आणि शास्त्रामध्ये सुद्धा परमात्म्याचं जे लक्षण केलेलं आहे, जे स्वरूप लक्षण केलेलं आहे ते कसं आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम्. परमात्मा कसा आहे? सच्चिदानंद आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या पहिल्या चरणामध्ये परमात्मा सच्चिदानंद रूप आहे सिद्ध करतात. आता हे झालं परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन. परमात्म्याच्या सगुण स्वरूपाचं वर्णन सुद्धा याच चरणामध्ये केलेलं आहे. कसा आहे परमात्मा? समचरण दृष्टी, ज्याची दृष्टी सम, जो विटेवर सुंदर असणारा उभा आहे, हे झालं सगुण स्वरूप. जो भिवरेच्या, जो हा भिवरेच्या कर ठेवली कटेवरी पाऊले साजिरे. परमात्मा सम या स्वरूपामध्ये त्या भिवरेच्या तिरी विटेवर उभा आहे. हे परमात्म्याचं सगुण लक्षण झालेलं आहे. विठाला या परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी तेथे माझी हरी वृत्ती राहो. त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहो. आता ही वृत्ती काय? भानगड नवीनच वृत्ती, शिष्यवृत्ती नाही बरं काही. वृत्ती या शब्दाचा सरळ सरळ अर्थ, लय लांबण लावायची गरज नाही, शास्त्रामध्ये लय व्याख्या वगैरे करायची गरज नाही. सरळ अर्थ सांगू का? वृत्ती म्हणजे मन. परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी माझं मन लागो. का लागो? लाव. आणि ही प्रार्थना करण्याची काय गरज पडली? घ्यायचं लावायचं. मन घ्यायचं आणि चरणावर लावायचं. या चरणावर मन लावण्याची प्रार्थना देवाकडे करण्याची गरज का पडली? असा आहे प्रश्न. मन इतकं घेणं आणि लावणं इतकं सोपं. मन अतिशय चंचल आहे. भगवान तारा अर्जुन विचारतो, म्हणतो देवा हे मन काय साधारण? चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. एखादं वारं असं इकडून सुटलं आणि असा हात लावल्यावर असं वाऱ्याला आकळता येते का? आकळता येत नाही ना वाऱ्याला. तितकंच अवघड हे मनाला आकळणं आहे. जसं वाऱ्याला आकळता येत नाही तसं मनाला सुद्धा आकळता येत नाही, बांधता येत नाही. आणि असं असणारं मन कुठं लावायचंय? परमात्म्याच्या चरणाजवळ लावायचं. भयंकर चंचल असणारं मन आहे. अनेक चंचल पदार्थ आहेत, त्यापैकी मन हे अतिशय चंचल आहे. चंचलामध्ये एक प्राणी सुद्धा आहे. कोणता? माकड नावाचा प्राणी अतिशय चंचल आहे की नाही? भयंकर चंचल आहे. किती चंचल आहे काय सांगताय? इतका चंचल आहे. एका जागेवर तुम्ही माकड पाहिलं कधी? एका जागेवर बसू शकत नाही. बसलं तर स्थिर बसू शकत नाही. ते खाजवे, नाका तिकडं, नाक कान इकडं काहीतरी करेल. इतकं चंचल प्राणी असतो. आणि अशा चंचल प्राण्यांना घेऊन भगवान श्री रामचंद्रांनी कोणावर आक्रमण केलं होतं? रावणावर आक्रमण केलं. चंचल प्राण्याकडून सुद्धा देवानं काम करून घेतली. कर्षित तरी नोहे काही राईचा डोंगर पर्वत राई. आता या गोष्ट सांगायची म्हणजे माकडं किती चंचल असतात. प्रभू रामचंद्रानं रावणाला जिंकलं. रावणाचा वध केला. वध करून मग ते अयोध्येकडे आले. अयोध्येचे राजा प्रभू रामचंद्र झाले. एक दिवस सीताबाईच्या मनामध्ये आलं, ह्या माकडांनी, या वानर सेनेने
आपलं केवढं मोठं काम केलं. रावणाचा वध करण्याकरता हेच सहाय्य होत झाले. आपल्याकडे काही सैन्य नव्हतं, काही नव्हतं आणि तुम्ही वनामध्ये एकटेच होते आणि यांनी केवढी मोठी सहाय्यता केली. मग एक काम करा देवा, यांना एक पंगत घाला. कशाची पंगत घालायची? जेवणाची. मग काय हरकत नाही. इतके वर्ष त्यांनी काही पंगत मागितली नाही, फुकट काम केले. झाडाचे पानं खायचे आणि फुकट देवाची चाकरी करायची. पण आज त्याला सर्वांना जेवण घालायचं. कोणाला? वानर सेनेला. सर्व माकडांना काय आज जेवण आहे. सुंदर असणारे 56 प्रकारचे पदार्थ बनवले आणि बनवल्यानंतर पंगत मंडप वगैरे असा सुंदर दिला आणि पंक्ती बसवल्या. पंक्ती बसवल्यानंतर वळीत बसा. आता ते वळीत बसायचं त्याला काय कळत नव्हतं, शिकवलं वळीत बसा. बरोबर अशा 2 लाईनी धरल्या. अशा व्यवस्थित लाईनी धरल्यानंतर सुरुवातीला पत्रवाळ्या वाढल्या. पत्रवाळ्यामध्ये केळीचे पानं वाढले. मग केळीचे पानं वाढल्याबरोबर त्याला वाटलं हेच जेवण आहे काय की सगळे केळीचे पानच खाऊन टाकले. मग पुन्हा सांगण्यात आलं, अरे हे केळीचे पानं खाण्याची वस्तू नाही, याच्यावर जे वाढल्या जाईल ते खायचं. मग जे पदार्थ येईल ते आधीच खाऊन टाकायचे. नाही नाही म्हणजे माणसासारखं खा, प्राण्यासारखं खाऊ नका. आज सर्व पदार्थ वाढल्यानंतर खायचे. पुंडलिक जेव्हा होईल तेव्हा खायचं. मग ती पंगत बसली आणि एक छोटस माकडाचं पिल्लू आणि ती चटणी होती, त्याच्यामध्ये बोरं टाकली होती. बोराची चटणी होती आणि ते बोर त्या चटणीतलं बोर असणारं त्या माकडाच्या पिल्ल्याने घेतलं. घेऊन असं दाबल्यानंतर त्याच्यातली ती आटोळी आहे, बोराची आटोळी, ती उडाली वर. दाबल्यावर ओढ आली. वर उडाल्या त्या माकडाच्या पिल्ल्याने पाहिली. ते म्हणे त्या आटोळीला, माझ्यापेक्षा वर उंच उडी मारते तू. आणि त्या माकडाच्या पिल्ल्यानं उंच अशी त्या वाटोळीपेक्षा उंच उडी मारली. मग उंच उडी मारल्यानंतर ती त्याच्या आईनं पाहिली, माझं लेकरू काल जन्माला आलेलं माझ्यापेक्षा उंच उडी मारतो. मग त्याच्या आईनं त्याच्यापेक्षा उंच उडी मारली. त्याच्या बापानं पाहिलं. ते म्हणलं, हा माझी बायको माझ्यापेक्षा उंच उडी मारली. मग त्याच्या बापानं त्याच्यापेक्षा उंच उडी मारली. मग हे सगळं सर्व माकडांनी पाहिलं. त्याला वाटलं आता पंगत वाढण्याच्या आधी नाचण्याचा कार्यक्रम आहे. मग एकूण एकाच्या वर एका चढ एक पुढ्या मारायला लागले. कोणी मंडपाव गेलं, मंडपाचे सगळे फाडफूड केले, सगळे केले. प्रभू रामचंद्र म्हणजे हे याच्याकरता मी पंगत घालत. यांचा स्वभाव अतिशय चंचल. प्राण्यामध्ये माकड अतिशय चंचल आणि त्याच्या ह्या माकडापेक्षा कितीतरी हजारो पट माणसाचं मन चंचल. आता इथे एका क्षणार्धात घरी जाऊन पुन्हा परत वापस येते. काही टाइम लागत नाही, जाता येता लगे वेळ. असं अतिशय चंचल आणि चपल असणारं मन. मग हे मन कुठं लावायचंय? देवाच्या पायाजवळ लावायचं. संसार व्यसनी पडून सार चरणी की देवाला प्रार्थना केल्याशिवाय हे मन जागेवर येत नाही. प्रार्थना करण्याचा सुद्धा एक सुंदर विधी आहे. प्रार्थना करत सोबत त्याच्या नामाचा आधार घ्यावा. जितकं आपल्याकडून नामचिंतन होईल तितकं हे अंतःकरण हे मन शुद्ध होत. शुद्ध नाम चांगले माझे केले
कंठामध्ये नाम भगवंताचं नाम ठेवलं की हळूहळू हे मन शुद्ध होतं आणि शुद्ध झालेलं मन स्थिर होतं आणि स्थिर झालेलं मन असं धरायचं आणि ते कुठं लावायचं देवाच्या चरणावर लावायचं. पण हे शुद्ध सहसा सहजी होत नाही. याला कोणती साधना लागती? नामाची साधना लागती. हे मन कसं आहे? त्या भूतासारखं आहे. एका माणसाला भूत प्रसन्न झालं आणि प्रसन्न झाल्यानंतर ते म्हणायला लागलं, मी तुला प्रसन्न आहे, मी तुझ्या सगळे घरचे काम करणार, फक्त काय करायचं, मला काम सांगत राहायचं. म्हणलं बरं आहे, काम सांगत राहायचं, तू काम करत राहणार, सोपं आहे ना. पण एक आठ आहे म्हणे, काम सांगत राहायचं, मी काम करत राहणार, पण तू काम सांगतच राहिलं पाहिजे. ज्या दिवशी काम बंद झालं, तू एकही काम मला सांगितलं नाही आणि तुला काम आठवलं नाही, त्या दिवशी मी तुला खाऊन टाकणार. त्यानं आठ मान्य केली. बरं म्हणे, काम सांगत राहायचं, करीत राहील. मग आता प्रसन्न झालं भूत. सांगितलं पहिलं काम, शेतकरी होता, जाय नांगरुणी. नांगरुणी म्हणलं की ती गेलं आणि 2 मिनिटाच्या आत नांगरून आलं. अवघडच झालं. मग त्याच्या घरी काय शेतामध्ये विहीर नव्हती, जाय विहीर खणून ये. 5 मिनिटात विहीर खणून आलं. आणि थोड्या वेळानं जाय पुरायला चारा टाकून ये. चारा टाकून आलं. दिवसामध्ये म्हणजे 2 सेकंदात, 5 सेकंदात, 10 सेकंदात सगळेच काम करून आलं. ते दिवसभर त्याला काम सांगू सांगू हा झाला बेजार. त्याला लय कष्ट झाले, म्हणजे आता कामच माझ्याकडून उरलं नाही, आता कसं काय करावं. आणि जर काम नाही सांगितलं तर काय करीन, हे मला खाऊन टाकेन. ते धावत पळत त्याच्या गुरुजीकडे गेला. म्हणला, गुरुजी हो नाही, घटना झाली, मला भूत प्रसन्न झालं. आणि भूत प्रसन्न झाल्यानंतर त्यानं मला वरदान मागितलं, मी तुझ्याकडे राहील आणि मला कामं सांगायचे, मी ते कामं सगळं करणार. आता माझ्याकडे कामच शिल्लक नाही, त्या भूताची अशी आट आहे, काम संपले की मी तुला खाऊन टाकणार, आता मला ते खाऊन टाक. तर गुरुजी काय म्हणले, काही काळजी करायचं नाही, गरज नाही. दारामध्ये एक असा मोठाच्या मोठा खांब रवायचा आणि खांब रवल्यानंतर सांगायचं त्या भूताला, वर जा आणि खाली ये. आणि खाली आला की काम, दुसरं काम मला विचारायला यायचं नाही. खाली आला की वर जायचं आणि वर गेला की खाली यायचं. खालून वरी, वरून खाली. जेव्हा आवाज दे तेव्हा माझ्याकडे यायचं आणि काम संपलं की पुन्हा तेच काम करायचं. खाली येणे, वर जाणे. आता भूताला वाटलं मी लय हुशार आहे, त्या भूतापेक्षा माणसं लय हुशार झाले आता, म्हणून भूत दिसत झाले. पूर्वी भूत दिसायचे ना. बरेच लोक सांगतात, माझ्या आजोबाच्या सोबत भूत कुस्ती खेळलं, माझ्या आजोबासोबत भूत बिड्यावळ तंबाखू खाली. म्हणजे पूर्वी भूत दिसायचे, आता भूत दिसणं बंद झाले. माणसं भूतापेक्षा हुशार झाली. विठाला त्या भूताला चांगलंच काम लागलं. खाली येणे, वर जाणे, खाली येणे, वर जाणे. काम चांगलं त्याच्याकडून करून घेतलं, भूतच कदरला. आणि भूत एका दिवशी पळून. तसं मन सुद्धा आहे. मनाला एकच काम लावायचं. काय लावायचं? फक्त नाम. मग नाम घेता 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 हे मन राहत नाही. मन काय होऊन जातं? नामस्वरूप राम होऊन जातं. मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. प्रभु श्री प्रभु
मन हे राम झाले राम म्हणता रामच राम 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 एकच या मनाला जाळा लावायचा. शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला जाळा. जाळा या मनाला लावला की मन राहत नाही. मनाचं काय होतो राम होऊन जातो. मग असं राम झालेलं मन स्थिर झालेलं मन देवाच्या चरणावर लावायचं. पण हे असं अनायासे सहज लावता येत नाही. याला परमात्म्याकडे प्रार्थना करावी लागते. समचरण दृष्टी विजेवरी साजिरी येथे माझी हरी राहो. मग तुकाराम महाराज तुमची फक्त तुम्ही एकच मागणं मागितलं अतिशय सुंदर की फक्त काय करायची देवाच्या चरणावर माझं मन लागू दे. दुसरे बी जगतामध्ये अनेक गोष्टी आहेत. सुंदर सुंदर गोष्टी आहेत. अनेक पद आहेत. अनेक पदार्थ आहेत है ना. अनेक पुरस्कार आहेत. अनेक जमीन आहे जायदाद आहे मान आहे सन्मान आहे. सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही काय मागता फक्त चरण देवाचे चरण अर्थात देवाचं स्वरूप मागता. मग बाकीच्या मध्ये काय दोष आहे हो त्या दोषाचं वर्णन आणि काना लागे माईक मला आणि काना लागे माईक मला दुसरं कसं अनेक लगे अनेक म्हणजे देव सोडून जितकं पण काही आहे देव सोडून जितकंही काही असत ते काय माईक आहे. माईक कसं आहे माईक म्हणजे हे माईक नाही. माईक या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये आहे आदावंतोच यत् नास्ति वर्तमाने वितंतता. जे आधी नसतं जे अंती नसतं आणि मध्ये दिसलं तरी जे दिसायपुरतच फक्त असतं वास्तविक नसतं त्याचं नाव माईक. विठ्ठल उन्हाळ्यामध्ये काळ्या रानामध्ये पाणी दिसतं त्याला काय म्हणतो आपण मृगजळ. शास्त्रामध्ये मृगजळ ते सकाळी दिसते का. मृगजळ म्हणजे उन्हाळ्यामध्ये काळ्या रानात जे पाणी दिसतं दुपारच्या वेळेला ते सकाळी दिसतं का नाही. ते सायंकाळी दिसतं का नाही. दुपारी दिसतं की नाही दुपारी दिसतं पण ते असतं का नाही. त्याचं नाव काय माईक. ते पाणी कसं आहे माईक आहे. माईक सकाळी नाही सायंकाळी नाही दुपारी दिसलं तरी ते खरं नाही त्याचं नाव माईक. माईक म्हणजे हे माईक नाही. माईक म्हणजे भ्रम
अध्यास. शास्त्रीय भाषेत त्याला म्हणतात अध्यास. अतस्मिन तद्बुद्धी ब्रह्मसूत्रात आलेलं. जे जिथं नाही तिथं ते दिसणं. पाणी कुठे आहे? पाणी नदीमध्ये असेल, एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये असेल. पाणी दिसायला कुठं? जिथं नाही तिथं दिसायला. त्याला काय म्हणायचं? जिथं नाही तिथं दिसतं. त्याचं नाव काय? अध्यास. भ्रम. भ्रमाचं फार अवघड आहे. एक मुलगा, बारका मुलगा होता आपला 5 वर्षाचा, आणि एक आजोबा. जत्रा अशी एक विरायची. उत्सव जसा भरला का नाही, मग उत्सव भरला ते खेळणे वगैरे भरपूर आलं यात्रेमध्ये. मग आजोबा आणि तो नातू दोघ जण कुठे गेले? यात्रेमध्ये. मग आजोबा म्हणला, अरे बाळ्या, तू माझ्यासोबत आला, मग आल्यानंतर तुला काहीतरी घे खेळायला. मग बाळ्यानं काय घेतलं? बाळ्यानं साप घेतला. ते रबलाचा साप नसते का, ते साप घेतला. आजोबा म्हणले, अरे साप कशाला घेतला ना? प्रिंक करायला घेतला. प्रिंक म्हणजे मजाक करण्याकरता घेतला. मग तो साप घेऊन आला घरी. आता या आजोबाची जी पत्नी होती, आजी समजा, ती आजी बिमार पडलेली, बिचारी खाटावर झोपलेली आणि अशी पांघरून झोपली होती. हे बाळ्या सापासोबत खेळला आणि तो सापाचा फणा काढलेला होता. आयताच फणा काढलेला साप त्यानं मथारीच्या छातीवर ठेवला. आता मथारीच्या छातीवर ठेवल्यानंतर मग मथारीचा चहाची वेळ झाली. 4 वाजता चहा लागतो. मग चहाची वेळ झाली. मथारीनं हळूच आपले डोक्यावरती ती चादर काढली. काढल्याबरोबर तिला फणा काढायला साप दिसला. म्हातारीनं लगेच ते पांघरून असं डोक्यावर घेतलं. आवाज नाही, काय नाही, शांत पडून राहील. सुनाला वाटलं 4ची वेळ झाली. आज म्हातारीनं आमच्या आपल्या सासूबाईनं आवाज काही दिला नाही, आपण मनानं चहा करून घेऊन जावा. चहा केला. आवाज न देताच काय चहा घेऊन गेली. चहा घेऊन गेल्याबरोबर मथारीच्या छातीवर साप पाहिला. साप पाहिल्यानंतर जागेवर लटलट कापायला लागली. शिंगोला ते बशी कडकड वाजायला लागली. साप साप असं मोठ्यानं आवाज दिल्यानंतर भरपूर गावातले तरुण मंडळ वगैरे असं जमा झाले. कोणी म्हणे काय ते सर्पमित्र बोलून आणा. कोणी म्हणे अहो सर्पमित्र काय करायची, एका ठोक्याचा साप. एक ठोका दिला की साप. पण एक ठोका दिल्यानंतर मथारी जाईल का? एका ठोक्यात मथारी जाईल. मथारी जिवंत ठेवायची, साप बाजूला करायचा. मग असा गोंधळ चालला. काय करायचं, मारायचा की ठेवायचा की काय करायचं? मग हे गोंधळ कुठं आवाज गेला. हा मंदिरावर बसला होता तिचा पती आजोबा. मग म्हणे काय आवाज आला रे तिकडून? नाही तुमच्याच घरी काहीतरी धिंगाणा झाला कुठं जा. मग आजोबा निघाले घरी. घरी गेल्यानंतर अरे बाजूला व्हा, बाजूला व्हा, काय झालं काय झालं? लोकला चॅप्टर असा तुमची मथारी गचकली. मथारा रडायला लागला. मग मथारी होती एकच होती, लागला रडायला. मग काय झालं कसं झालं पाहायला गेला. पाहायला गेल्यानंतर पाहिलं की लगेच आजोबाचा आवाजच शांत झाला. काय हा साप कशाचा आहे? रबलाचा आहे. हा म्हणे बाजूला, माझ्या मथारीला मीच वाचू शकतो. लोक म्हणायला लागले आप्पा जाऊ नका, आप्पा जाऊ नका. काही तरुण मंडळ होतं. आप्पाचा नाद काय ते का आप्पाचा नाद लय बेकार आहे म्हणे. मग काय हो, आप्पा लगे थाटात गेले आणि असा रबलाचा साप हातात उचलला. म्हणे हा कशाचा साप आहे? रबला. सगळ्या जगाला काय वाटलं हा खरा आहे. तो आधी पण खरा नव्हता, नंतरही खरा नाही, आणि जेव्हा दिसला लोकांना तेव्हा सुद्धा खरा आहे का? याला म्हणायचं अध्यास, भ्रम म्हणायचं. याचं नाव काय? माईक. विठाला. तेव्हा तुझ्या चरण सोडून, तुझं स्वरूप सोडून सर्व जगत कसं आहे, जगत जे आहे ते, देव सोडून जितकं काय जे आहे ते कसं आहे
माईक आहे. आणि माईक आहे म्हणजे ते अस्तित्व त्याला नाही, फक्त दिसण्यापुरती त्याची सत्ता आहे. प्रतिती मात्र सत्ता असणार, बाकी सर्व आहे. फक्त तूच खरा आहे. सत्य तू सत्य खरा. परमात्माच खरा आहे. परमात्मा सोडून जितकं काय ते सगळं माईक आहे. आणि करायला लगे माईक पदार्थाची आम्हाला गरज नाही. माईक पदार्थ जरी असले तरी काही पद गिद घेता का? पदही नको. अभंगाच्या तिसऱ्या चरणात ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, पदे दुःखाची शिराणी, ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी. ते दूषित जणी पडो देशी, ते दूषित जणी पडो देशी आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ, माईक पदार्थ आणि कण लगे ब्रह्मादिक पदे दुःखाची. महाराज काही पद वगैरे पद नाही. ब्रह्मादिक पद माणसं आता पहा, सगळ्या जगात मोठं पद कोणतं आहे? ब्रह्मदेवाचं पद आहे. म्हणजे देव स्वरूप आहे ना, साक्षात देव होत आहे. देव जरी असला तरी ब्रह्मदेव ब्रह्म आहे. ब्रह्मदेव ब्रह्मदेव दुसऱ्याला ब्रह्मदेव करी, पण ब्रह्मदेव दुसऱ्याला ब्रह्म करू शकणार. आम्हाला काय व्हायचंय? ब्रह्मस्वरूप व्हायचंय. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. साधं लहान पद असलं तर त्याच्या माग सकाळपासून सायंकाळपर्यंत भुंगा असते. कोणा फोन आले, कोणा फोन येतात, साहेब असं मॅडम असं, मॅडम हे काम करायचं, मॅडम ते काम करायचं. ते ब्रह्मदेव आहे. त्याच्या माग किती असेल बरं? भुंगा. म्हणून त्या भुंग्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. पद ही गोष्ट अशी आहे, एकदा ती पद चिटकलं की माणसाला ते पद चिटकलेलंच राहावं. ते कधी निघू नाही. ते पदोन्नती व्हावी, पण मग पद अवनती होण्याची होऊ द्या वाटत. त्या पदाचा अतिशय मोह बेकार आहे. पद हे काय? व्यसन आहे. एखादाच व्यक्ती त्याच्यातून सुटू शकतो. एखादा पारमार्थिक व्यक्ती असतो, त्याच्या लक्षात आहे हे पद येणार आणि पद जाणार. हे फिट ज्याच्या डोक्यात आहे त्याला त्या पदाचा मोह राहत. पदाचा मोह सोडून माणसानं भगवत भजनाकडे लागलं पाहिजे. भगवंताचंच एक पद आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे, त्या पदाला प्राप्त होणं हे खरं माणसाच्या जीवनाचं ध्येय आहे. विठ्ठल पदही नको, आम्हाला माईक पदार्थही नको. का नको महाराज? त्याचं रहस्य कळलेलं आहे अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे आमा माणसाला वर्म कळालं पाहिजे. वर्म कळालं की ती गोष्ट कशी सोपी होती. आता मृदंग आहे,
मृदंग वाजवण्याचं वर्म आहे. वर्म कळालं म्हणजे आता 1000 बोल झाले. किती? 1000 बोल झाले. आणि तो प्रॅक्टिस ही 6-7 तास करतो, कधी 8 तास बसतो, कधी 12 तास बसतो प्रॅक्टिस करायला. बोल किती झाले? 1,500 झाले. आणि हरिपटाव बशीला का नाही ते म्हणणारा एकीकड आणि हा एकीकड. असं का होत असं? कारण त्याला वर्म कळालं. मृदंगाचं वर्म काय? ताल. ज्याला ताल आहे तो 5 बोलावर कीर्तन वाजू शकतो. होय महाराज, खरं की नाही? ताल असणारा माणूस 1 बोल नाही शिकला तरी पक्वाद वाजू शकतो. काय पाहिजे? पण ताल पाहिजे. ताल हे त्या पक्वादाचं वर्म आहे. तसं गायनाचं काय वर्म आहे? स्वर. किती तुम्ही थेअरी म्हणतात त्याला, आहे की नाही? ते किती बी कोणते ताल आहेत, कोणते थाट आहेत, कोणते घराणे आहेत, कधी म्हणायचा कोणता राग, सकाळी दुपारी सायंकाळी काय काय, आरोह अवरोह सगळंच पाठ केलं. सराव बी करतो. 10 तास सराव करतो. आणि मायकावर उभा केला की गाढव ओरडायला की माणूस लक्षात येत नाही. त्याला काय अर्थ आहे का? काय कळालं? काय त्याचं वर्म? त्याचं काय वर्म काय? स्वर. स्वर ज्याला आहे त्याला गायन येतं. मग ते शास्त्रीय शिको किंवा न शिको. कितीतरी लहान लहान मुलं असतात, काही बरेचसे असतात, ते शास्त्रीय संगीत शिकत तर नाही पण 1 नंबर गायन करतात. का? वर्म हातामध्ये आलं, स्वर हातामध्ये आला, ताल हातामध्ये आला की मृदंग येतो, स्वर हातामध्ये आला की काय येतो? गायन येत असत. तसं या संसाराचा आम्हाला वर्म कळाले. हा संसाराचा काय वर्म आहे? नाशिवंत आहे, हेच याचं वर्म आहे. कोणतीही वस्तू घ्या जगतातली कोणतीही वस्तू घ्या, ती एक ना एक दिवस नष्ट होणारी आहे. पद घ्या, वस्तू घ्या, प्रतिष्ठा घ्या, स्वतःचा देह घ्या. सगळ्यात जास्त आपल्या देहावर आपलं प्रेम असतं की नाही, ते सुद्धा नष्ट होणार आहे. म्हणून परमात्मा सोडून सर्व काही नष्ट होणार आहे. माईक आहे, नाशिवंत आहे, हेच वर्म कळालं की काम सत्य होत असतं. विठ्ठल एक गोष्ट सांगतो वर्मावर. जुनी गोष्ट आहे, सगळ्याला माहितच आहे, पण सांगू. एक जावई आणि एक सासू. जावई पुढे गेला, सासूरवाडीत गेला. सासूरवाडीत गेला आणि पहिल्यांदाच गेला. कोण? जावई सासूरवाडीत गेल्यानंतर सासूला फार आनंद झाला म्हणतात. कोण्या काळातली गोष्ट मला माहित नाही, कोण्या युगातली आहे, बऱ्याच दिवसापासून सांगतात महाराज लोक. मग तो जावई पुढे गेला, सासूरवाडीमध्ये गेला. गेल्यानंतर सासूला वाटलं असा चांगला भारी सुंदर असा पदार्थ जावयाकरता करावा. जुन्या काळची गोष्ट आहे. चूल पेटवली आणि 10 लिटर दूध कढईत टाकलं सासू. कारण 10 लिटराचं किती लिटर करायचं होतं तिला? 1 लिटर करायचं होतं. अर्थात काय बनवायचं होतं? बासुंदी बनवायची होती. मग जुनी चूल धूर निघतो. मग ती त्या कवचानं हलवत होती दूध. दूर नाकात गेला, शेंबूड आला आणि तो शेंबूड त्या दुधात पडला. आणि हे दृश्य कोण पाहिलं? जावयानं पाहिल्यानंतर बासुंदी तयार झाल्यानंतर ती ताटात वाढण्यात आली. मग सर्वच भाज्या केल्या होत्या. जावयानं कारल्याच्या भाजीवर झपका सुरू केला. सासू म्हणली, अहो कारल्याची भाजी तोंडी लावायला केली होती, तुमच्याकरता स्पेशल काय बनवलंय? बासुंदी बनवली. बासुंदी सोडून कारल्याचीच भाजी खायला लागली. मग जावई म्हणला, नाही मला बासुंदी खायची नाही. का हो, तुम्हाला आवडत नाही का? बासुंदी सारखा पदार्थ माझ्या आवडीचा नाहीच. बासुंदी इतकी आवडती ना, जर मी मेलो आणि एखाद्याने वाटी घालून बासुंदी आणली तर मी उठल, खाईन आणि तुला बोलत. इतकी मला बासुंदी आवडती. मग जावई बुवा तुम्ही खात का नाही? जावई म्हणला, सासूबाई मी काय खाणार नाही. म्हणजे का खाणार नाही?
अहो तुमचा काय शेबूड खायचा का? त्याच्यात शेबूड पडणार नाही. जावायला काय कळालं? बासुंदीचं वर्म कळालं. तसं जगद्गुरु तुकोबारायला या संसाराचं या जगताचं वर्म कळालं. काय जगताचं वर्म आहे? जे जे कर्म धर्म नाशिवंत कर्म. कर्म म्हणजे आपण जेही काही कर्म करतो, जेही काही काम, 5 प्रकारच्या शास्त्रामध्ये कर्म सांगितलेले आहे. ते 5ही कर्म. आणि त्या कर्मापासून काय होतो? धर्म आणि अधर्म, पाप आणि पुण्य निर्माण होतं. पापानं माणसाला दुःख प्राप्त होतं, पुण्यानं माणसाला सुख प्राप्त होतं. परंतु सुखही या मृत्यू लोकांचं जाणार आहे आणि दुःखही या मृत्यू लोकांचं जाणार आहे. कर्मापासून होणारे धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य सुख दुःख हे नष्ट होणार आहे. आणि अविनाशी असणारं कोण आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. परमात्म्याचं स्वरूप अविनाशी आहे, म्हणून परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहो. विठोबार तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दृष्टीत झणी जडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले अभाव जे जे कर्म धर्म नाशिवंत. पहिल्या दिवशीची ही कीर्तन रूपी सेवा. जशी भगवती एकविरा मातेनं जशी बुद्धी दिली, श्री गुरूंनी जशी कृपा केली, त्या पद्धतीनं धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ फक्त सांगण्याचा प्रयत्न केला. या अभंगावर मी अगोदरच सांगून गेलो. हा अभंग म्हणजेच एक अभंगाची गाथा आहे. या अभंगामध्ये संपूर्ण गाथा आहे. मग या अभंगाचं चिंतन करणं म्हणजे संपूर्ण गाथेचं चिंतन करणं. संपूर्ण गाथेचं चिंतन करणं किती दिवस लागतील? एवढा मोठा हा अभंग आहे. धावत्या वेगात जशी परमात्मा बुद्धी दिली त्या पद्धतीनं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. हा सप्ताहाचा पहिलं वर्ष आणि पहिला दिवस. आणि असाच हा सप्ताह चिरकाल टिकून ठेवण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे म्हणजे केलाच पाहिजे. सप्ताह मंदिर आहे भगवतीचं, आणि भगवतीचं मंदिर दरवर्षी प्रत्येक मंदिरामध्ये सप्ताह होत असतो. आणि आपल्या मंदिरामध्ये सुद्धा सप्ताह झाला पाहिजे अशी ग्रामस्थांनी अंतःकरणात भावना ठेवली पाहिजे. प्रत्येकाने या सप्ताहामध्ये सहकार्य केलं पाहिजे. कमीत कमी येऊन बसण्याचं तरी सहकार्य केलं पाहिजे. करणारे, धावणारे, पळापळ करणारे खूप आहेत, परंतु ज्यांच्या करता हा जो लाभ ठेवलेला आहे, श्रवण लाभ केलं, ते श्रोते सुद्धा इथं आले पाहिजे. आपणही या आणि शेजारी पाजारी मैत्रीण मित्र सर्वांना घेऊन सोबत लेकरं बाळ सर्वांना आणा आणि कार्यक्रम अतिशय आनंदानं साजरा करा. उद्याच्याला या कार्यक्रमाचे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल. नंतर देवीचा उत्सव सुरू होईल. असा हा सुंदर असणारा कार्यक्रम. झालेली ही कीर्तनरूपी सेवा भगवतीच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला इथेच पूर्ण विराम घेऊ. ज्ञानेश्वर